नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 12 आहे। जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला त्या सुद्धा पाहून घ्यायच्या आहेत, ठीक आहे। आता या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय केलेलं आहे तर टीसीएसने विचारलेल्या जीकेच्या अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा 20 प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। आणि या 20 प्रश्नापासून आपण तुमचे काय करणार आहोत, जवळपास 80 ते 90 प्रश्न या ठिकाणी तुमचे कव्हर करणार आहोत, ठीक आहे। मग बघूया या ठिकाणी पहिला प्रश्न काय होता। महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे किंवा किमान वयाची अट किती आहे। मग या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे की विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची अट किती आहे तर ती 25 वर्ष आहे। आता या ठिकाणी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला जातो की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण लागतात, तर वयाचे किती वर्ष पूर्ण लागतात, 21 वर्ष। मग आता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय काय येतं बघा, ग्रामपंचायत येते, पंचायत समिती येते, जिल्हा परिषद येते, त्याचबरोबर जर आपण नागरी स्थानिक स्वराज्य संस्था पाहिल्या तर या ठिकाणी नगरपंचायत येते, नगरपालिका येते, महानगरपालिका येते। मग ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। स्थानिक आणि नागरी स्वराज्य संस्थांसाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात, 21 वर्ष लागतात। त्याच्यानंतर लोकसभा आणि विधानसभा म्हणजेच निर्वाचित खासदार आणि निर्वाचित आमदार होण्यासाठी वयाची 25 वर्षे पूर्ण लागतात। त्याच्यानंतर पहा, राज्यसभा आणि विधान परिषद याच्यावरती निवड होण्यासाठी किती वर्ष पूर्ण लागतात, वयाची 30 वर्ष पूर्ण लागतात। तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। त्याच्यानंतर अजून एक राहिलं ते म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, ठीक आहे। राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण लागतात तर वयाची 35 वर्ष पूर्ण लागतात। म्हणजे तुम्हाला चारही लक्षात ठेवायचे, 21, 25, 30 आणि 35, ठीक आहे। याच्यावरती तुम्हाला कसाही फिरून प्रश्न विचारला तरी तुमचा प्रश्न या ठिकाणी चुकला पाहिजे नाही, ओके। दुसरा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 2, कागिद नृत्य हे डॅश डॅशशी संबंधित आहे। कोणतं नृत्य विचारलंय तर कागिद नृत्य विचारलंय। मग आता हे कागिद नृत्य कोणाशी संबंधित आहे तर हे बौद्धांशी संबंधित आहे। विशेषतः मणिपूर राज्यामध्ये काय केलं जातं, कागिद नृत्य केलं जातं, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही भारतातील महत्त्वाची नृत्ये आणि राज्य तुम्हाला लक्षात ठेवायचे। मग कोणत्या राज्याचा कोणता नृत्य प्रकार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, बघा खूप महत्त्वाचं आहे, प्रश्न विचारला जातो। मग अरुणाचल प्रदेश राज्याचा नृत्य प्रकार कोणता आहे, बारदोछम आहे। किंवा इथं प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बारदोछम हे नृत्य केलं जातं, तर कोणत्या, अरुणाचल प्रदेश। त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचं काय पहा, कुचिपुडी आणि कोल्लतम। त्याच्यानंतर उत्तर प्रदेश कथक। कर्नाटकचं पहा महत्त्वाचं आहे यक्षगान आणि हत्तारी। या यक्षगानवरती टीसीएसने प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर केरळ कथकली। गुजरातचं कोणतं, गरबा आणि रास दांडिया। गोवा मंडो। महाराष्ट्राचं पहा लावणी आहे। तामिळनाडूचं भरतनाट्यम आहे। म्हणजे हे महत्त्वाचे नाट्य प्रकार आहेत। मग कोणत्या राज्याचा कोणता नाट्य प्रकार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्याच्यानंतर पंजाब भांगडा, राजस्थान घुमर, हे सोपे आहेत, हे तुम्हाला माहित असतील, ठीक आहे। त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे जो टीसीएसने 2-4 वेळेस या ठिकाणी विचारला, जशास तसा, कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो असं विचारलंय। मग पराक्रम दिवस म्हणून कोणाची जयंती साजरी केली जाते तर ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ही पराक्रम दिवस म्हणून केली जाते। मग तुम्हाला विचारू शकतात की पराक्रम दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, तर कोणता दिवस, 23 जानेवारी या दिवशी पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो। मग 23 जानेवारीला कोणाचा जन्म झालाय किंवा कोणाची जयंती आहे तर ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे। मग त्यांचा जन्म कधी झाला पहा, 23 जानेवारी 1897ला। जन्म कुठं झाला होता, कटक या ठिकाणी झाला होता, ठीक आहे। आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस कधीपासून पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो हा प्रश्न सुद्धा टीसीएसने परीक्षेमध्ये विचारलेला आहे। मग कधीपासून साजरा केला जातो हा पराक्रम दिवस, 2022 पासून साजरा केला जातो। खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, नेताजी सुभाषचंद्र बोसावरती भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात। सगळ्यात महत्त्वाचं विचारलं जातं की काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते नेताजी सुभाषचंद्र बोस। मग काँग्रेसचे ते एकूण काय होते, 2 वेळेस अध्यक्ष म्हणून निवडून आले होते। त्याच्यात सगळ्यात आधी पहा 1938चं जे अधिवेशन होतं हे कुठलं अधिवेशन होतं,
हरिपूर अधिवेशन, त्याच्यानंतर 1939च्या काँग्रेसच्या त्रिपुरी अधिवेशन, या दोन्ही अधिवेशनाचे काय त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. परंतु हे जे त्रिपुरी अधिवेशन आहे या अधिवेशनाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कोणाचा पराभव केला होता, तर पट्टाभी सीतारामय्या यांचा त्यांनी पराभव केला होता. खूप महत्वाचा आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आणि या ठिकाणी महात्मा गांधीजी म्हटले होते की जर पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव झाला तर तो स्वतः महात्मा गांधीजींचा पराभव असेल. ठीक आहे, मग महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि या निवडणुकीनंतर काय झालं तर काँग्रेस आणि त्यांच्यामध्ये काय झाली, मतभेद झाले आणि मग त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि स्वतःचा 1939ला फॉरवर्ड ब्लॉक या नावाने स्वतःचा पक्ष काढला किंवा या पक्षाची स्थापना केली. मग प्रश्न विचारला जातो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली, तर कोणत्या, फॉरवर्ड ब्लॉक. कधी केली, तर 1939ला. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती विचारलं जातं आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली. मग आझाद हिंद सरकारची स्थापना सुद्धा कोणी केली होती, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. कधी केली होती, तर ती 21 ऑक्टोबर 1943ला. आणि कोणत्या ठिकाणी केली होती हा प्रश्न सुद्धा विचारला जातो. तर ही कोणत्या ठिकाणी केली होती, सिंगापूर या ठिकाणी त्यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली होती. तारखेसहित लक्षात ठेवायचं. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कधी झाला होता, 18 ऑगस्ट 1945ला विमान अपघातामध्ये काय झालं होतं, त्यांचा मृत्यू झाला होता. ठीक आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न 4 नंबर, भारतीय संविधानाचे मुख्य आर्किटेक्ट कोण होते. किती वेळेस प्रश्न आला असेल हा की भारतीय संविधानाचे मुख्य आर्किटेक्ट कोण होते किंवा भारतीय घटनेचे किंवा संविधानाचे शिल्पकार कोणास म्हणतात. मग हे कोणास म्हणतात, तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं लक्षात ठेवायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते, भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री होते. त्याच्यानंतर ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार म्हटलं जातं. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रावरती. मग लक्षात ठेवायचं, त्यांनी मूकनायक सुरू केलं होतं, त्याच्यानंतर बहिष्कृत भारत सुरू केलं होतं, त्याच्यानंतर जनता आणि समता ही 4ही वृत्तपत्र ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली होती. यांच्यावरती वारंवार तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वाची सूचना. या ठिकाणी मित्रांनो आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही या ठिकाणी TCS पॅटर्ननुसार महाराष्ट्रामधली एकमेव आणि महाराष्ट्रातली सर्वात दर्जेदार अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी कव्हर केलेला असणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल, तर या ठिकाणी तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. आता तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करताना TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. का, तर तुम्हाला माहिती आहे समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे, तर ते TCSच घेणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्या या टेस्टवरतीच आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, त्याचबरोबर राज्यशास्त्राच्यात सुद्धा अतिशय IMP अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग मित्रांनो जर तुम्ही एवढ्या जरी स्टडी मटेरियलचा अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता. 170 पेक्षा जास्त मार्क. आणि जर 170 पेक्षा जास्त मार्क आले तर तुमचं सिलेक्शन काय होणार, 100% तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. मग ह्या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पे करायचे. आणि तुम्ही जे 139 रुपये पे केले त्याचा एक मित्रांनो एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा जो स्क्रीनशॉट आहे हा मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे, म्हणजे व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे.
आपला व्हॉट्सअपला नंबर कोणता आहे, तर हाच नंबर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9689141630. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर मित्रांनो तुम्हाला 2 मिनिटांमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 काय विचारलंय, तोंखू इमोग. खूप आता हे नाव सुद्धा वाचता येत नाहीत असे प्रश्न टीसीएस विचारते. ठीक आहे. तोखू इमोंग काय, तोखू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो. मग हा तोखू इमोंग हा जो उत्सव आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो, तर हा नागालँडमध्ये साजरा केला जातो. ठीक आहे. नागा जमातीकडून हा तोखू इमोंग उत्सव साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो, मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस पीक काढणी करताना पहा. ठीक आहे. पिकाची ज्यावेळेस कापणी किंवा काढणी केली जाते त्यावेळेस हे उत्सव त्यांच्याकडून साजरा केला जातो. ठीक आहे. पुढचा 7 नंबर, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केले नाही असं विचारले. कोणत्या जमातीला आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलं नाही असं विचारले. मग ऑप्शन बघूया. कातकरी आहे, वारली आहे, माडिया आणि गोंड आणि कोलाम. मग यापैकी वारली या जमातीला आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेलं नाही. मग आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो, आदिम जमाती अधिसूचित करण्यासाठी कोणती समिती नेमली होती, तर ही केळकर समिती नेमली होती पहा. आणि केळकर समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील कातकरी, माडिया, गोंड व कोलाम या जमातींना प्राचीन आदिवासी गट म्हणजेच आदिम जमाती म्हणून दर्जा दिलेला आहे किंवा मान्यता दिलेली आहे. मग लक्षात ठेवायचं कातकरी, माडिया, गोंड आणि कोलाम. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 8 नंबर. त्याच्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लगेच एक लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. ठीक आहे. मग या ठिकाणी बघूया प्रश्न काय आपला, भारत सरकार शेतकऱ्याकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला काय म्हणतात. मग त्या दराला काय म्हणतात, MSP म्हणतात. पहा काय MSP. मग या MSPचा फुल फॉर्म सुद्धा विचारलेला आहे. त्यालाच काय म्हणतात, मिनिमम सपोर्ट प्राइस किंवा किमान आधारभूत किंमत. तुम्ही बातम्यामध्ये सारखा शब्द ऐकत असाल, ह्या पिकाची किमान आधारभूत किंमत जाहीर, त्या पिकाची किमान आधारभूत किंमत जाहीर. मग त्यालाच काय म्हटलं जातं, तर MSP म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या संग्रहालयाला 2010च्या युनेस्को आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मग कोणत्या संग्रहालयाला, तर छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाला या ठिकाणी काय केलेलं आहे, युनेस्को आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कधी करण्यात आलंय, 2010ला आलंय. आता हे जे संग्रहालय आहे हे संग्रहालय कधी बांधलं होतं पहा, इंग्रजकालीन आहे. याचं ज्यावेळेस प्रिन्स ऑफ वेल्स हे भारत भेटीवर आले होते त्या दरम्यान हे संग्रहालय बांधलेलं आहे. मग त्यावेळेस याचं नाव सुद्धा तेच ठेवलं होतं, प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय होतं हे सुद्धा विचारू शकता. ठीक आहे. आणि याचं नामकरण कधी केलं पहा, मग 1998ला ज्यावेळेस महायुती सरकार होतं त्यावेळेस त्यांनी याचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय असं केलं होतं. म्हणजे पहिलं नाव काय होतं हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि हे संग्रहालय कुठं आहे, तर मुंबईमध्ये आहे. आणि मुंबईपासून मधला जो गेटवे ऑफ इंडिया आहे ना त्याच्या अगदी जवळ असं हे संग्रहालय आहे. जर कधी गेले तर नक्की भेट द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर, महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आहे. कॉमन प्रश्न होता, कोणत्या विभागामध्ये आहे, नागपूर विभागामध्ये आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये प्रमुख खनिज कोणत्या दिशेला आढळतं, एक तर पूर्वेला आढळतं आणि दक्षिणेला. दक्षिणेला म्हणजे कोणत्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, काही प्रमाणात रत्नागिरी आणि काही प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळतं. आणि पूर्वेला जवळपास सगळ्या म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हा काय पूर्णपणे खनिजाचाच पट्टा आहे. ठीक आहे. आणि हे खनिज कोणत्या खडकामध्ये आहेत, तर गोंडवाना कालीन खडकामध्ये. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 10 नंबर, कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्यकृती आहे. कोणाची साहित्यकृती विचारलंय, कवी परमानंद. मग यांची कोणती साहित्यकृती आहे, तर ती आहे शिवभारत. कवी परमानंद हे काय होते पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन होते. समकालीन म्हणजे काय, समवयस्क असणे. ठीक आहे. आणि शिवरायांच्या आज्ञेवरून त्यांनी शिवभारत हे संस्कृतमधून काव्य लिहिलेलं आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे.
आणि या ग्रंथामध्ये कोणाचं चरित्र आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र या ग्रंथामध्ये आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. या ग्रंथामध्ये एकूण किती अध्याय आहेत तर एकूण 32 अध्याय आहेत. पुढचा प्रश्न 11 नंबर, भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते? पुन्हा इथं डबल प्रश्न आला बघा सुभाषचंद्र बोस यांच्यावरती. एकाच पेपरमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्यावरती 2 प्रश्न आले होते. ठीक आहे. मग इथं काय विचारलं आपल्याला, भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते? तर कोण होते मुख्य शिल्पकार? सुभाषचंद्र बोस होते. या आझाद हिंद सैन्याची किंवा आझाद हिंद फौजेची स्थापना कधी केली होती? 1 सप्टेंबर 1942 ला. आणि ही स्थापना कोणी केली होती तर ही रासबिहारी बोस यांनी स्थापना केली होती. परंतु तिला पुढं विराट किंवा प्रचंड असं रूप कोणी दिलं होतं तर ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलं होतं. तिचं नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलं होतं, म्हणून त्यांना याचं शिल्पकार म्हटलं जातं. ठीक आहे. संस्थापक विचारलं तर रासबिहारी बोस उत्तर लिहायचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. 12 नंबर, 1857च्या स्वातंत्र्यात सहभागी झालेले चिमा साहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील नेते होते? तर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामधले होते? कोल्हापूर जिल्ह्यातील होते. लक्षात राहू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास 43% भाग व्यापलाय. TCSने मला वाटतं ह्या 2 वर्षामध्ये 5 ते 6 वेळेस हा प्रश्न जशाच तसा विचारलाय. मग किती टक्के भाग व्यापलाय? 49.7%. आता या ठिकाणी बघा त्यांनी कधी काही पेपरला ऑप्शन दिलं तर 49.5% सुद्धा उत्तर दिलंय. इथं 49.7% सुद्धा दिले. मग तुम्हाला लक्षात ठेवताना तुम्हाला काय करायचंय, 49% किंवा 50% दोन्ही पण लक्षात ठेवायचं. आणि जो यांच्या मधला पर्याय असेल ना तो पर्याय लिहून टाकत जायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर भीमा व कृष्णा नदीने किती क्षेत्र व्यापलंय? 22%. तापी व पूर्णा 16% आणि कोकणातील नद्याने 10%. ठीक आहे. पुढचे आकडे लक्षात ठेवू नका, पॉईंटच्या पुढचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 14 नंबर, डॉक्टर BR आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? काय विचारलंय की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली असं विचारलंय. प्रश्न तुमचा चुकू शकतो. का चुकू शकतो तर मंदिराचा जो सत्याग्रह आहे, काळाराम मंदिर सत्याग्रह, हा सुरुवात कधी केला होता? 3 मार्च 1930 ला केला होता बघा. परंतु इथं बघा 1930 कुठं ऑप्शन आहे का? नाही. मग याचं उत्तर काय आहे तर 1927 ला त्यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू केली होती. त्या मंदिर प्रवेशाची जी भूमिका आहे ती त्यांनी 1927 लाच मांडली होती. ज्यावेळेस महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह झाला 1927 ला, त्यावेळेस त्यांनी ही भूमिका मांडली होती. मग लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह त्यांनी कधी केला? तारीख विचारली जाते. 3 मार्च 1903 ला. कुठं होता हा? नाशिकमध्ये. सत्याग्रह जवळपास 4 वर्ष चालला होता. 1934 पर्यंत सत्याग्रह चालला होता. आणि या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य कुणाचं लाभलं तर दादासाहेब गायकवाडांचं. याच्यावरती सुद्धा प्रश्न TCSने विचारला होता की काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणाचे सहकार्य लाभले? मग कोणाचे? दादासाहेब गायकवाड यांचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर, 2021च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार डॅश पर्यंत मोठ्या मार्गाचे 100% विद्युतीकरण पूर्ण केले जाईल असं म्हटलं होतं. मग किती पर्यंत तर 2024 पर्यंत. आता झालं का नाही ते तुम्ही तपासा. ठीक आहे. पण घोषणा तर त्यावेळेस केली होती. महत्वाचं आहे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 16 नंबर, सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण? किती वेळेस हा प्रश्न रिपीट करते TCS. तर सातवाहन वंशाचे संस्थापक कोण आहेत तर सिमुख हा संस्थापक आहे. सिमुखने कोणाचा पराभव केला होता तर शेवटचा कण्व राजा सुशर्मा याचा ठार मारलं होतं त्यांनी किंवा पराभव केला होता आणि आपली सत्ता प्रस्थापित केली होती. त्याच्यानंतर या सिमुखने काय केलं होतं बघा, विदर्भ आणि विंदिशा जिंकून घेतलं होतं व स्वतःला दक्षिण पतपती हे बिरुद्ध धारण केलं होतं, म्हणजे हे नाव धारण केलं होतं. मग प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की खालीलपैकी कोणी दक्षिण पतपती हे नाम धारण केलं होतं किंवा बिरुद्ध धारण केलं होतं? कोणी? सिमुखने. आणि का केलं होतं तर त्याने विदर्भ पण जिंकला होता आणि विंदिशा पण जिंकून घेतली होती. ठीक आहे. पुढचा 17 नंबर, गुरु वेंपती चिन्ना सत्यम डॅडशा क्षेत्रातील संगीत गुरु होते. मग हे कोणत्या क्षेत्रातील संगीत गुरु होते तर हे कुचिपुडी. आणि हे कुचिपुडी कोणत्या राज्याचं नृत्य आहे तर हे आंध्र प्रदेशचं नृत्य आहे. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 18 नंबर, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? ह्या राज्य पुनर्रचना आयोगावरती सुद्धा तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातात.
मग राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी झाली होती? डिसेंबर 1953ला. तारीख पण लक्षात ठेवा, 29 डिसेंबर 1953ला. या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती एस फाजल अली होते. म्हणून याला राज्य पुनर्रचना आयोगालाच फाजल अली आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. प्रश्न विचारलेला आहे. याच्या अगोदरचा प्रश्न जो होता तो असाच होता की फाजल अली आयोगाची स्थापना कधी झाली, आणि इथं आता काय विचारलंय? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी झाली. मग दोन्ही आयोग एकच आहेत, लक्षात ठेवा. हे फाजल अली काय होते? याचे अध्यक्ष होते, आणि याच्यामध्ये एकूण 2 सदस्य होते. मग ते सदस्य कोण होते पहा, तर हृदयनाथ कुंजरू आणि के.एम. पन्नीकर यांच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर या आयोगाने आपला अहवाल कधी दिला हे पण विचारलेलं आहे की राज्य पुनर्रचना आयोगाने किंवा फाजल अली आयोगाने आपला अहवाल कधी दिला, तर कधी दिला? 1955ला दिला. ठीक आहे. आणि या अहवालाच्या आधारेच 1956ला राज्य पुनर्रचना कायदा झाला होता. मग दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर स्थापना कधी झाली? 53ला झाली. अहवाल 1955ला दिला, आणि राज्य पुनर्रचना कायदा कधी झाला? 1956ला झाला. ठीक आहे. प्रश्न विचारत होतो. त्याचबरोबर या आयोगाचं अजून एक नाव आहे, ते म्हणजे पाक आयोग. हे सुद्धा नाम आहे. याच्यावरती सुद्धा त्याचा प्रश्न विचारलेला होता TCSने. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 19 नंबर. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग कोणत्या जिल्ह्याचा सर्वाधिक साक्षरता दर आहे, तर तो मुंबई उपनगरचा आहे. मग मुंबई उपनगरचा साक्षरता दर किती आहे हा पण विचारला होता. तर तो 89.9%, म्हणजेच 90%. लक्षात ठेवा. किती टक्के? 90%, राऊंड फिगर. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक कोणाचा लागतो? मुंबई शहरचा लागतो. जवळपास सारखीच साक्षरता आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात कमी साक्षरता कोणत्या जिल्ह्याची आहे हे लक्षात ठेवायचे. प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या जिल्ह्याचे आहे? नंदुरबारचे. आणि किती आहे? 64.4%. दुसरा कोणता आहे? जालना, 71.5%. दोन्ही गोष्टी लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या मराठी संताने भावार्थ दीपिका लिहिली? आता काय विचारलंय? भावार्थ दीपिका कोणत्या संताने लिहिली? आता या भावार्थ दीपिकेलाच आपण काय म्हणतो? ज्ञानेश्वरी म्हणतो. मग ज्ञानेश्वरी कोणी लिहिली हे कमेंटमध्ये सांगायचंय. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ कसा वाटतोय सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, ओके. धन्यवाद मित्रांनो.